विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला अभिनंदन करायचं आहे नीरज चोप्रा, रवी कुमार दहिया, बजरंग पुनिया, मीराबाई चानू। बघा यावेळेस मेडल्स खूप मिळालेत ऑलिम्पिकमध्ये, पण ही चारच नाव मी सुरुवातीला घेतलेत, लक्षात घ्या। ह्यांची पार्श्वभूमी बघा, हे सगळे ना सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। पहिले तीन नावं घेतली तर सामान्य शेतकरी कुटुंबातील म्हणूया आपण, आणि त्यांनी हे यश मिळवलंय। खूप अनुकूल परिस्थिती सुरुवातीपासून त्यांच्याकडे नाही, लक्षात घ्या। परिस्थितीची झगडतच त्यांनी हे यश मिळवलंय, मग त्यांचं अभिनंदन हे केलंच पाहिजे। त्यातही तुम्हाला सांगू का, ही सगळी लोक आहेत ना डाऊन टू अर्थ आहेत म्हणूया आपण। तुम्ही जर कालची बातमी बघितली असेल, मीराबाई चानू, तिची परिस्थिती नव्हतीच म्हणूया आपण, रोजचा प्रवास करण्या इतकं पैसे नव्हते, मग तिला ट्रक ड्रायव्हर्स जे असायचे, जे वाळूची किंवा कुठली वाहतूक करायचे, ते लिफ्ट द्यायचे। मग अशा जवळजवळ 150 ट्रक ड्रायव्हरांचा तिने सत्कार केला होता। त्यांना एक वेळचं म्हणजे काय म्हणूया आपण, जेवण दिलं होतं। जेवण दिलं म्हणजे एक पार्टी होते म्हणूया आपण, असं मला म्हणायचं होतं बरं का। म्हणजे खरोखर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ती, लक्षात घ्या। पण सहज यश मिळालेलं नाहीये हे मला तुम्हाला सांगायचं। हा, परिस्थिती बिकट होती, पण त्यांनी कष्ट प्रचंड घेतलेत। ओके, प्रचंड कष्ट। मग व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांचा उल्लेख केल्यामुळे मला गॅरंटी आहे की निदान तुम्हाला जाणीव झाली असेल की आपल्याला पण कष्ट घ्यायचे। परिस्थितीचं रडगाणं गात बसायचं नाहीये, परिस्थितीची झगडत आपल्याला यश मिळवायचं, लक्षात घ्या। मेन पॉइंट काय सांगतो मी, इथे एक एक्झाम्पल घेतलंय, लक्ष द्या। व्हिडिओ पॉज करा आणि यातलं सगळ्यात टफ एक्झाम्पल कुठलं आहे ते मला सांगा। बघा, आता तुम्ही व्हिडिओ पॉज केला असेल ती गोष्ट वेगळी म्हणूया आपण। आता मी तुम्हाला सांगतो, हा जो एक्सपेरिमेंट आहे ना, मी नेहमी करतो बरं का 8, 9, 10च्या बॅचमध्ये। ओके, बघा हाच प्रॉब्लेम मी इथं दिल्यासारखा दिलाय म्हणूया आपण, हाच प्रॉब्लेम मी इथं घेतल्यासारखा घेतलाय, थोडेफार बदल केलेत। पण जर मुलांना विचारलं ना सगळ्यात अवघड प्रॉब्लेम कुठला, तर ह्या आणि हा सांगतात। का? ह्याच्यामध्ये फ्रॅक्शन आहे, का ह्याच्यामध्ये रूट दिसतंय ना, मग काहीतरी वेगळं असणार आहे ते। पण हाच प्रॉब्लेम मी खाली दिले फक्त 5च्या ऐवजी 5√2 दिले, 4च्या ऐवजी 4√2। मी तुम्हाला सांगतो अजून एक एक्सपेरिमेंट केला होता मी, म्हणजे काय बघा, माझ्याकडे स्कोर बुस्टर बुक आहे। ओके, माझ्याकडे 5-7 मुलं अभ्यासाला आले होते। मी काय केलं, एका मुलाला म्हणलं, बघ मी त्या स्टुडंटला विचारणार आहे की ह्या पेजवरचं सगळ्यात अवघड गणित कुठलं आहे, आणि त्याला मी एक नंबर दाखवला की हेच सांगणार आहे तो सगळ्यात अवघड आहे म्हणून। त्याला मी पुस्तक दिलं, विचारलं सांग म्हणलं कुठलं सगळ्यात टफ प्रॉब्लेम तुला वाटतोय। बघितलं त्यानं सेकंदात मी जो प्रॉब्लेम म्हणलो होता ना अवघड आहे, त्यानं पण तोच प्रॉब्लेम अवघड आहे म्हणलं। त्यानं तो प्रॉब्लेम वाचला का? नाही। त्यानं ट्राय केला का? नाही। का डिक्लेअर केला अवघड आहे म्हणून? मोठा होता तो प्रॉब्लेम, आणि 4 ऑप्शन्स होते की नाही, असे विचित्र होते, फॉर्म्युले तयार केले होते म्हणूया आपण। आली का मानसिकता, सायकोलॉजी म्हणूया आपण। मानसिकताच अशी आहे, लक्षात घ्या, की फिजिक्स मला जमणार नाही, फिजिक्स अवघड आहे, त्यापेक्षा न केलेलं बरं, इतपत अवस्था आहे। म्हणजे मला एक स्टुडंट भेटायला आला होता, बघा मॅथ्स एकदम स्ट्रॉंग आहे, त्याचं 2-3 क्लास लावले होते मॅथ्ससाठी, स्ट्रॉंग आहे। केमिस्ट्री ठीक आहे, रिॲक्शन्स पण जमत आहेत, न्यूमेरिकल्स पण जमत आहेत, काय प्रॉब्लेम नाही। पण फिजिक्स मला एकही प्रॉब्लेम येत नाही सुरुवातीपासूनच। बरं मी म्हणलं अरे सोपे टॉपिक आहेत, मी काही केलेलं नाही आहे, मला आता भीती वाटते, मग मला चांगले मार्क मिळतील का? बिघडली का मानसिकता? मग आता उपाय काय सांगतो, लक्षात घ्या। 1 वीक फिजिक्स स्ट्रॅटेजी, एका आठवड्यात तुमचं फिजिक्स मला इम्प्रूव्ह करायचं। ओके, डिस्क्रिप्शन मध्ये जेवढे व्हिडिओ दिले ते सगळे बघायचे आहेत, तुम्हाला सगळे बघायचे आहेत। पण नवीन सिरीज मी घेणार आहे, नवीन व्हिडिओज मी तयार करणार आहे तुमच्यासाठी। ओके, एक आठवड्यावर मला ना, तुम्हाला खरं सांगू का, की यश आराध्येचा सुद्धा फोन कॉल मी रिसिव्ह केलेला नाहीये एक आठवड्यावर। इथून पुढं पण सांगू का, यशच नाही म्हणूया आपण, माझे रिलेटिव्ह असतील, कुणाचाही फोन कॉल रिसिव्ह करायला वेळ नाहीये मला ना। व्हिडिओज पण तयार करायचे आहेत, मला तुमच्यासाठीच काम करायचं आहे। मेन पॉइंट काय, मग आठवड्यात आपण करणार आहे काय, तुमची भीती दूर करायची आहे मला। हां, पण माझं म्हणणं काय बघा, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एक आठवड्यात मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे फिजिक्सचे फक्त। सह्याद्री टेस्ट सिरीजवरती ते टेस्ट घेणार आहे मी, जे मी शिकवेल त्याच्यावर बेस्ड टेस्ट असणार आहे। पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुम्ही मॅथ्स आणि केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष करू नका। बऱ्याच मुलांचं काय होतं की चला फिजिक्स एक आठवडा मी घेतोय ना, फिजिक्समध्ये एक्सपर्ट, आणि यांच्याकडे दुर्लक्ष होतंय। ही वेळ अशी आहे की जे झालंय त्याची तर रिव्हिजन केलीच पाहिजे, जे येत नाही ते मी घेतोय। एका आठवड्यात तुमचं फिजिक्स मी बऱ्यापैकी घेणार आहे, आणि एकदा ना पहिल्याच लेक्चरला, आज दुपारी लेक्चर घेणार आहे ना मी,
तिथे तुम्हाला जाणीव होईल की कुठलाच प्रॉब्लेम अवघड नसतो. कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली ना तर सगळं क्लिअर होतंय. फॉर्म्युले आले पाहिजे रे बाळांनो, फॉर्म्युले आले की सगळं जमतंय. आणि होतं कसं आहे बघा की माझी अपेक्षा काय की मॅथ्समध्ये तुम्ही टार्गेट पैकीच्या पैकी मार्कांचं ठेवलं पाहिजे. हां, तिथं मला बिलकुल कमी मार्क नाही चालणार. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही 45 प्लस आरामात पाडू शकता. हां, मॅथ्समध्ये टार्गेट पैकीच्या पैकी ठीक आहे, थोडेसे मार्क इकडे होऊ शकतात म्हणूया आपण. पण माझा आत्तापर्यंतचा सीईटीचा अनुभव आहे की मॅथ्समध्ये बघा काही जणांना मार्क कमी वाटतील, पण मी तुम्हाला सांगतो मॅथ्समध्ये जो 70+ स्कोअर करतोय त्याला बऱ्यापैकी बेस्ट कॉलेज मिळतंय. मी सीओईपीचं नाव घेतलं नाही, लक्षात घ्या. सीओईपीत जायचं आहे 90+ पाहिजेत. हां, बाकीच्या विषयात पण लागणारच आहेत, पण मॅथ्समध्ये 90+ तरी पाहिजेतच, लक्षात घ्या. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा चांगले मार्क मिळवा, फिजिक्समध्ये आपोआप चांगला स्कोर होतोच. ठीक आहे, मग पहिली गोष्ट मी आता क्लिअर काय करतोय बघा की फिजिक्समध्ये बेसिक पासून सगळे फॉर्म्युले तुमचे क्लिअर पाहिजेत. बेसिक पासून म्हणजे ते मी गंमत सांगतो बघा. मला सांगा म्यू इंटू जी हा कशाचा फॉर्म्युला आहे सांगा. म्यू इंटू जी सांगता येते का बघा. आता थोडीशी ट्रायल घेऊया बरं का बघा आपण. म्यू इंटू जी हा कशाचा फॉर्म्युला आहे माहित नाही, मी सांगतो बघा. आता नीट लक्ष द्या. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन, बरोबर आहे. मग नॉर्मल रिएक्शनचा फॉर्म्युला काय असतो? एम जी. ओके, मी तर असं करतो एम आणि म्यू इंटू जी सेपरेट लिहितो. ठीक आहे, आता फोर्सचा फॉर्म्युला काय असतो सांगा? मास इंटू ऍक्सेलरेशन. मग हे मास आहे आणि हे कोण आहे? मग ऍक्सेलरेशन आहे. मग हा फॉर्म्युला मला मिळाला कोणाचा? ऍक्सेलरेशनचा. पण मी त्याला कम्पेअर कोणाशी करतोय बघा. AR² प्लस AT². माहित असेल तुम्हाला टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर आहे हा आणि इथं रेडियल ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर आहे. माहिती आहे ना फॉर्म्युला. मग ह्याला मी याच्याशी कम्पेअर करू शकतो ना? करू शकतोच ऑब्व्हियसली. तुम्हाला ते कळायला पाहिजे. आता मला सांगा बघा टॉर्क काय रे? टॉर्कचा फॉर्म्युला ठीक आहे. आता रोटेशनल आठवलं तुम्हाला तर टॉर्क इक्वल्स टू I अल्फा. बेसिक काय फॉर्म्युला टॉर्कचा? टॉर्कचं युनिट काय रे टॉर्कचं? आता मला सांगू का गाड्यांच्या ॲडमध्ये बघा नवीन गाडी एखादी लॉन्च झाली तर तुम्ही हॉर्स पॉवर किती आहे, टॉर्क किती आहे हे काही जण चेक करतात, बरोबर आहे. टॉर्कचा युनिट असतं न्यूटन मीटर. मग ऑब्व्हियसली फोर्सला डिस्टन्सनं मल्टिप्लाय करायचं आहे ना. ओके, मग हा माझ्याकडं एक रॉड आहे म्हणूया आपण. मग इथं त्याला हिंज केलाय तर थोड्या वेळानं तो रोटेट होईल म्हणूया आपण. समजा थोड्या वेळानं म्हणजे इथून आता समजा इथं आता टाईट केलं म्हणजे ही स्ट्रिंग आहे म्हणूया आपण, इथं ती कट केली की हा रोटेट होईल. टॉर्क ऍक्ट होणार. मग त्यावेळेस कुठला फॉर्म्युला की टॉर्क का ऍक्ट होणार आहे लक्षात घ्या. याच्यावरती याचा जो फोर्स ऍक्ट होणार आहे त्याचं वेट असणार आहे आणि मला ह्या डिस्टन्सने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, मग मला टॉर्क मिळेल. मेन पॉइंट काय की फिजिक्समध्ये नुसते स्टँडर्ड फॉर्म्युले नाही बरं का भावनो, तुम्हाला 2-3 फॉर्म्युले मिक्स करावे लागणार आहेत. ओके, लक्ष द्या. समजून घ्या फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय सांगा? mv²/r. ठीक आहे. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला mv. ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ½ mv². अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला mvr. हे 4 फॉर्म्युले करा मिक्स. तुम्हाला काय आणि हो ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला आता बघितलं का? v²/r आहे का? v²/r. मग चला आपण सीईटीत आलेले प्रश्न घेऊया की सीईटीत आलेला पहिला प्रश्न होता ऍक्सिलरेशन आणि कायनेटिक एनर्जीमध्ये रिलेशन. तुमच्याकडे स्कोअर बुस्टर असेल तर चेक करायचे सगळे प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत बरं का. मग मला जर ऍक्सिलरेशन आणि कायनेटिक एनर्जीमध्ये रिलेशन करायचं असेल तर मला v²/r पाहिजे. मॅडी तो v² तर आहे. मी काय करतोय बघा कायनेटिक एनर्जीला सध्या मी E लिहितो बरं का. केईच्या ऐवजी E लिहिलंय. ½ m लिहितो मी. v². मी याला r न डिवाइड करतो, r न मल्टिप्लाय करतो. मग बघा लक्षात आलं का? हे ट्वाईस मी इकडं घेतो, ट्वाईस E. m इंटू r न मी डिवाइड करतो. मग उरलं कोण रे? v²/r म्हणजेच ऍक्सिलरेशन. झाली PYQ क्लिअर. ओके, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का सेंट्रीपिटल फोर्स ठीक आहे आणि मला ना अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन करायचं आहे. मग सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय रे? सेंट्रीपिटल फोर्सला तात्पुरतं मी F लिहितो. फॉर्म्युला आहे mv²/r. मला ना mvr पाहिजे. मला बघा मी काय करतोय m न डिवाइड करतो, m न मल्टिप्लाय करतो म्हणजे m². r² न मल्टिप्लाय करतो, r² न डिवाइड करतो. म्हणजे झालं काय बघा m इंटू m m² v² r² म्हणजेच L²/mr³. झाला सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला.
दुसरी PYQ क्लिअर झाली. ओके, हे इझी क्वेश्चन आहेत आणि 50 प्रश्न असतात ना फिजिक्समधले, त्यातले 10 ते 15 क्वेश्चन असे फॉर्म्युला ट्विस्ट करायचे असतात. तुम्ही पेपर काढून बघा. तुम्ही या टाईपचे क्वेश्चन, हे जे अरिहंत आहे ना ह्याच्यात क्वेश्चन पेपर आहेत, पुन्हा टार्गेटचं बुक आहे त्यात क्वेश्चन पेपर सेट आहेत, तुम्ही ते बघाच. हा पॅटर्न आहे, लक्षात घ्या एक्झामचा. आता मला समजा या दोघांचं रिलेशन तयार करायचं. कोणाचं? सेंट्रिपिटल फोर्स आणि लिनियर मोमेंटम. MV पाहिजे ना, मग मी m न मल्टिप्लाय करतो, m न डिवाइड करतो, मग m² v² म्हणजेच p² अपॉन mr झालं सेंट्रिपिटल फोर्स. मग हे जमलं पाहिजे ना, हे जमलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो. या आठवड्यात प्लीज सगळे फॉर्म्युले एकदा लिस्ट तयार करा फिजिक्सच्या सगळ्या टॉपिकची. दुसरी महत्वाची गोष्ट, काहीही झालं तरी क्वेश्चन पेपर बघायचेच. आता माझ्याकडे 2000 ह्या जुनं का गेल्या वर्षीचं पुस्तक आहे, लक्षात घ्या. एक पेपर आहे, मी काय क्वेश्चन डिस्कस करणार नाही, लक्षात घ्या. ऑलरेडी आपलं लेक्चर हे खूप मोठं झालं याचं. पहिला क्वेश्चन जो आहे तो सर्क्युलर मोशनचा आहे. मला बघितल्या कळालं. टेन्शन आहे द टॉप अँड द बॉटम, वर्टिकल सर्क्युलर मोशन. आता हे जुनं आहे म्हणून जास्त डिस्कस करायचं नाही, कारण काही टॉपिक चेंज झालेले आहेत. त्याच्यानंतर लक्षात घ्या, विच क्वांटिटी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ऑसिलेशन मधलं आहे. ऑसिलेशनमध्ये टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट असते. सेकंदात उत्तर मिळतंय. त्याच्यानंतर मग CP/CV. आता CP आणि CV हा जो पार्ट आहे ना, लक्षात घ्या, KTG मध्ये पण आहे बरं का. ओके, त्याच्यानंतर पाईप ओपन पाईप क्लोज, सुपरपोजिशन ऑफ, माहिती ना, पाईप ओपन पाईप क्लोज, त्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. म्हणजे मला प्रश्न बघितल्या ना, ती कन्सेप्ट कुठली आहे ती कळायला पाहिजे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की तो फॉर्म्युला मला आठवला पाहिजे. त्याच्यानंतर क्विक कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे आणि आपल्याला फिजिक्समध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे आठवड्यातच, लक्षात घ्या. म्हणजे आज तारीख किती रे? आय थिंक 8 तारीख आहे, बरोबर आहे. 8 आणि 7 15 तारखेपर्यंत, 15 ऑगस्ट पर्यंत फिजिक्स क्लिअर करायचं आपल्याला. पण मी मगाशी केली ती रिक्वेस्ट परत करतोय, मॅथ्स आणि केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष करू नका, तेही तुम्हाला करायचं आहे. क्रॅश कोर्सच्या स्टुडंटला काय सांगतोय की ती स्ट्रॅटेजी आपण जी दिलेली आहे किंवा आपलं जे टाइम टेबल आहे ते फॉलो करा, त्यातल्या टेस्ट आहेत ते द्या. आणि त्याचबरोबर यूट्यूबवरचं मी सगळ्यांच्यावर शेअर करणारच आहे. म्हणजे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, सह्याद्री टेस्ट सिरीज आहे, तिथे यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक मी देत राहणारच आहे, लक्षात घ्या. पण तुम्हाला रिक्वेस्ट काय करतोय की तुम्ही देखील चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात शेवटी मी तुमचे आभार मानतोय. सुरुवातीलाच मानायला पाहिजे होते की आपले ऑलमोस्ट आता 88,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी, लक्षात घ्या. हे मी खूप आनंदी आहे, लक्षात घ्या. म्हणजे जे स्वप्न होतं ते यश मिळालंय मला. हा, यश म्हणजे सक्सेस. तुम्हाला माहिती आहे की सक्सेसला कुठली डेस्टिनेशन नसते. असं कधी म्हणू शकत नाही आपण आता यश मिळालं मी निवांत. नाही, मला प्रयत्न करायचेच आहेत. 1 लाख सबस्क्रायबर तर होणारच आहेत, तुमच्या आशीर्वादानं म्हणूया आपण. आणि त्याचबरोबर पण तुमच्यासाठी खूप काम करायचं, लक्षात घ्या. हा, पण मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो तसं तुमचे कॉल्स रिसीव्ह करता येत नाही आहेत मला. ओके, तुमच्याशी बोलायचं असतं, बऱ्याच जणांशी नाही बोलता येत मला. मी तुम्हाला गंमत सांगू का, गेल्या 2 महिन्यात ना माझं ना काय म्हणूया आपण ॲडमिशनवर इफेक्ट झालेला आहे. ऑफलाईन ॲडमिशन्स म्हणूया आपण. म्हणजे पालकांनी बऱ्याच वेळा मला कॉल केले असतील, माझ्याकडून रिसीव्ह केले गेले नाही आहेत, त्यामुळे कदाचित माझे बरेचसे ॲडमिशन्स कॅन्सल झाले असतील. पण माझं कसं असतं, लक्षात घ्या की माझं जे टार्गेट आहे, ठीक आहे, मला जे करायचं ते मी करतो म्हणूया आपण. म्हणजे चांगल्या गोष्टी आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे थोडं दुर्लक्ष होत आहे, मी मान्य करतो, मला माफ करा. ओके, प्रत्येकाचा आन्सर देता येत नाही, ह्या गोष्टीसाठी म्हणतोय. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी आहे तुमच्याबरोबर. तुमचं यश म्हणजे हे माझंच यश आहे. ओके, आणि मी खूप खुश आहे. तुमचे कॉमेंट्स जे वाचतोय ना डेली मी, खूप एनकरेजमेंट मिळते, लक्षात घ्या. पण मला काय देव माणूस बनवू नका. मी तुम्हाला सांगू का, मला पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत फिजिक्सचे. मी काय बघा, मी फिजिक्स थोडंफार शिकू शकतो, केमिस्ट्री थोडंफार शिकू शकतो, मॅथ्स घेऊ शकतो. पण मी असं नाही आहे माझं की तुम्ही मला कुठलाही प्रॉब्लेम द्या मी सेकंदात सॉल्व्ह करतो. मला पण डाऊट येतात, माझ्याकडून पण चुका होतात. मी तुमच्यासारखंच आहे. केवळ हीच गोष्ट असेल त्यामुळे कदाचित माझी लिंक लगेच मुलांशी जुळते. म्हणजे नवीन एखादा स्टुडंट मॅडम ऑफलाईनला आला की नाही, तो माझाच होऊन जातो, लक्षात घ्या. कारण त्याला आवडतं माझ्या इथं. का? मी तुमच्यातलाच आहे. ओके, मी कधीही तणाव निर्माण करत नाही मुलांच्यात, लक्षात घ्या. ओके, प्रेशराईज करत नाही, इन्सल्ट कधी कोणाचं करत नाही, कारण सगळ्यांच्याकडे टॅलेंट आहे बाळांनो. मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललोय, सगळ्यांना यश मिळणार आहे योग्य वेळ आल्यावर, पण कष्ट घेतल्यानंतरच, लक्षात घ्या. नाहीतर माझी वेळ येईल, मिळणार आहे मला यश म्हणून निवांत बसून चालेल का? नाही. मग आता हा व्हिडिओ बघितलाय तुम्ही, आता व्हिडिओ झाल्यानंतर लगेच फिजिक्स. ओके, काय करणार सांगा बघू. टेक्स्टबुककडे जाण्यापेक्षा
निशांत सरांचं चॅनल आहे. वन शॉट लेक्चर्स बघा, फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करा. वाटल्यास तुम्ही बघता तसं स्पीडमध्ये बघा, मग टेक्स्टबुककडे जावा, त्यातले फॉर्म्युले बघा, न्यूमेरिकल्स एखाद दुसरं बघा. पण तुम्ही जास्तीत जास्त MCQ सॉल्व्हिंगवर आता भर द्या. PYQs करा PYQs. तुमच्या लक्षातील एकच प्रॉब्लेम 4 रिपीट झालाय. आणि एकदा ते प्रॉब्लेम मी तुम्हाला गॅरंटी देऊ का, या आठवड्यातले लेक्चर्स सगळे तुम्ही फॉलो करा. सगळे मी PYQ मध्ये टिपिकल क्वेश्चन्स घेणार आहे. माझी गॅरंटी आहे 10 ते 15 प्रश्न जर आहेत तसे बघायला मिळाले ना बाळांनो, तो आनंदच वेगळा असतो. तुम्ही CET झालेल्यांना विचारा, सगळे प्रश्न नवीन वाटतात. मग या केसमध्ये 10-15 प्रश्न जर आपण केलेलेच असतील ना, तर कॉन्फिडन्स हाय असणार आहे. ठीक आहे, मग बेस्ट ऑफ लक. ओके, बेस्ट लक, ऑल द बेस्ट. लक्षात घ्या, सवय बदलायला वेळ लागणार आहे मला. ऑल द बेस्ट म्हणूया तुम्हाला, म्हणजे कष्ट करायचे आहेत, यश आपलं आहेच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.